PR कडून विखेंनी विखार लावला अशी टीका भुजबळांनी केली। यावर कायद्याच्या चौकटीमध्ये निर्णय झाला असून भुजबळांना समजावून सांगणार असं उत्तर विखेंनी दिलं। तर विखे पाटलांच्या निर्णयाला सरकारची मान्यता असल्याचं महाजन म्हणाले। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या GR वरून सरकारमधल्या 2 मंत्र्यांमध्ये जुंपली आहे। मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात असताना विखेंनी GR काढल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। त्यावेळेस सीएम कुठे होते? सीएम नागपूरला। इथे यांनी निर्णय घेऊन टाकला, पात्रपण शब्द काढून टाकला। सीएम ना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत। त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा। पहिल्या दिवसापासून आमचा प्रयत्न आहे की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी। त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय। त्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू। ती काही विखे पाटील साहेबांची एकट्याची भूमिका नाही आहे, त्याची समिती होती, त्या समितीचा तो अधिकार आहे आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय केलेला आहे। त्यामुळे एकट्या माणसाला कुणाला टार्गेट करणं काही योग्य नाही। आता ओबीसी समिती आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं म्हणणं सांगा। या ठिकाणी विखे पाटील साहेब आमच्या समितीचे अध्यक्ष, मी त्या समितीमध्ये आहे मराठा आरक्षणाच्या, त्यामुळे तो सार्वजनिक निर्णय आहे। तो काही एकट्या कुठल्या माणसाचा किंवा अध्यक्षांचा निर्णय त्या ठिकाणी नाही, सरकार म्हणूनही तो निर्णय घेतला गेलेला आहे, कारण सरकारने त्याला शेवटी मान्यता दिलेली आहे। हैदराबाद गॅझेटचा GR काढून विखेंनी विखार पसरवला अशी टीकाही भुजबळांनी बीडच्या सभेत केली। याला जरांगेंसह ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। बरं गेला तर गेला, ते जे काही तुमचं हे आहे ना, GR काढला, बाकीकडे तर एवढे मेखे असतात, त्यांना एवढी मेखे या निवडणुकीत त्यांनी विरोधच केलेला त्यांना विखे साहेबांना। हा काय म्हणणं आहे तो? झालं वाकडं तो आहे काही उगा गप्पा ठोके देत घेणं देणं। शेवटी राज्याच्या मंत्रिमंडळातले ते एक मंत्री आहे, मुख्यमंत्री काय सगळ्याच विषयात स्वतः बघू शकत नाही, म्हणून अशा समित्या बनवलेल्या असतात आणि या समितीचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतात। आता ते काम ते करतात म्हणून जर विखारी असेल तर तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता, हा माझा पुन्हा एकदा प्रश्न।